बाप्पा मला मारायची इथं आपलं कालवण पण होतं. वजरी आणले आमंत्रण करा आमच्या मम्मीच बोलतो कशा आली आवऱ्या. आमचं मन झालं तर आम्ही खालती पण पाळू बोलतो. आमचं चांगला पण नाही लागत त्या काय खात ते या खायला. तुम्ही येस तर खपाची ती ब्लॉगची सुरुवात सकाळीच झालेली आहे आणि सकाळचं 11 वाजल्या 11:15. आता मी आणि पप्पा आम्ही डबा चालले बाहेर. मग पप्पा गेलं तर फॉर्नीमध्ये चिकन आणाला. चिकन घेऊन आला घरी आणि तेवढं माझी पण आंघोळ झाली. तर आता आम्हाला संध्याकाळी बनायची बोलतो आज. पप्पा चाललेला वजरी आणलं तर मी बोलून मी पण येतो व्हिडिओ करायला. बघू आता मी ते कधी गेली नाही पहिल्यांदाच चालले. लागतं बेकार. तर आम्ही केली कॉलेजच्या इथं आहे ना मटणवाला तिकडं आल्या. पण तिथं एकच वजरी अजून एक पाहिजे. एकच आहे दुसरीकडे जायला लागलं. आम्ही एकच वजरी घेतली कारण की ते एकच होती. केली कॉलेज आहे ना कलंबोलीमधलं असतं तुम्ही तुम्हाला माहिती असेल. केली कॉलेज इथलाच सापडलं घेतले आणि दुसरी घ्यायला आम्ही कामोट्यानं चाललो. समोरच कामोटे कलंबोलीच्या समोरच कामोटे मला माहिती आहे. आता मी इथं येतो. आता चाललो मी कामोट्यामध्ये इथून कारण की इथं एकच होती. आता आम्ही कामोठ्यामध्ये मटण घ्यायला आणि आम्ही दादाच्या हल्दीला पण इथूनच मटण येतं 200 किलो. बकऱ्या बांधून मारून आपको खराब देगा. बाप्पा मला मारायची उभी राहायची. मारते कसं मारते बकरे ते. इथं माग मुंडी उचतात टेंटमध्ये पोचलो. जस्ट बैठक हॉलजवळ आणि गाड्यांशी उतरले एवढी बेकार गरम वाफ मारली तोंडावर जाम बेकार. हॅलो गाईज झाला का हॅलो गाईज झाला. त्याच्यावर आम्ही 2 वाजता झालेले आहेत. मसाला टाकायचा आहे. चिकन शिजते. तर इथं आपलं कालवण पण होतं चिकनचं आणि ह्याच्यामध्ये वजरी आणले. नंतर प्लेटमध्ये काढलं दाखवेल तुम्हाला. आणि मी काही रेसिपी आणि साफ करताना एकदम प्रॉपर ना दाखवणार कारण की आधीपासूनच रेसिपी टाकलेली आहे मी आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्हाला बघायची असेल कशी साफ करताना आणि कशी बनवतात तर ती व्हिडिओ जाऊन बघा. जाम महिने झाले असतील त्याला जाम आधी टाकले. बघायची असेल मुंडीची पण आहे वजरीची पण आहे. नक्की जाऊन बघा. साफ कशी करतात ते पण बघा. मी आज टाकीन व्हिडिओ पण थोडीशीच टाकीन. एकदम प्रॉपर काही रेसिपी नाही टाकणार. आणि त्यांचं चिकन होतं 12 वाजता पाला. तर इथं चिकन रेडी झालेलं आहे. चिकनचा रस्सा तर जेवून घेतो. भात घालताच मागाशी कांदा कापला. याचं गरम पाणी टाकलं आणि मी प्रॉपर नाही टाकत. जर तुम्हाला बघायचं असं साफ करताना तर आधीचा ब्लॉग बघा त्याच्यामध्ये टाकले मी कसं साफ करताना ते. आता योग कटबीट झाला साफ पीप केला त्याच्यानंतरच तुम्हाला दाखवतो. तर इथं वजरी साफ करून झालेली आहे. साफ करून कट वगैरे केले पण व्हिडिओ ना टाकले साफ करताना. जर तुम्हाला बघायची असेल तर आधी मी टाकले एकदा रेसिपी साफ करताना प्रॉपर ती जाऊन बघा तुम्ही. मग तुम्हाला समजेल कशी प्रोसेस असते साफ करायची. तर जामला घेतल्या कितीची घेतली कुठून वाढीतला
मला फोनचा कवर काढायला पण फ्लॅशमध्ये नीट दिसतच नाही. चांगले चांगले ना म्हणजे काय म्हणजे गोड गोड काय असं आंबा काय अशी लागतात ते खट्टी. खाऊनच ना बघले तर पापच नाही बघले ना खाऊन वापस तुला आमंत्रण करा आमच्याच कुटुंबांचे कापूस आमच्याच कापूस आहेत. तल्लं नाही उद्या ना परवा आहे ना मंगळवारी आत्याचा चुलत आत्याचा. मी हेअर वॉश केलं आता आणि तेवढ्याच कापूस आलती म्हणजे चुलत कापूस आमच्याच कुटुंबातली कारण की आमच्या कुटुंबात आहे लगीन तलं नाही परवा 5 तारखेला आणि लगीन आहे 7 तारखेला लगीन आत्याचा चुलत आत्याचा. बघून गेलो तर काढेन ब्लॉग ना गेलो तर नाही काढणं म्हणजे जायला काय ना परत कटायला येतं तर इकडे जायला मम्मीचा जातीलच मी बघत गेलो तिथे. डाळ भिजत डाळच आहे ना पाणी काढायला लागेल. कुकर पण काढले आणि आजची डाळ वजरी बनवणार आहे जिच्याकडून मी शिकली अशी माझी आई. लोक बोलतात ना आई बोल मम्मी नको बोलू. एवढे मी मोठे कमेंट केले त्या माणसाने आई बोल आई 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 बोलायची मग परत मी कन्फ्युज होईन बोलायला बरं म्हणून मम्मीच बोलतात आई बोलताना पण आम्हाला लहानपणापासून जे बोलायला शिकवलं तेच बोलू ना आम्ही. आमची आजी आहे तिला बघा आई बोलतो ना आम्ही. आमच्या आई आहे तिला आई बोलतो. मग आता एक आई ही आई आता मी बोला आई इकडे कंची आई येईल तिला आता मधीनच आजी बोलायला लागू. लहानपणापासून जे शिकवत मी तेच बोलते ना माझं. आता आम्हाला मम्मी आई डोकरी आई आई असं बोलू ना बरोबर आहे ना मम्मी. मम्मी आमच्या सगळ्यात मोठी आहे तर मम्मीला सगळी पोरं मोठी मम्मीच बोलतात मोठी आई नाही बोलत. तर या मोठी आई कोण आहे सांगू का आमची आईला मोठी आई बोलतात सगळे म्हणजे काकाचं आहे ना ती मोठी आई बोलतात आमच्या आईला आजीला कारण की आमची आई मोठी म्हणून ना. आणि ज्या आहेत काकी विकीचा म्हणजे पप्पाच्या काकी काकूसा त्याला काकी बोलतात पप्पाचा काकी बोलतात. तर आमची तर आईच झाली पण पप्पासांचं ऐकून आम्ही पण काकीच बोलायला लागलो पण तशी ती नात्यात आई लागतं म्हणजे चिंटू सांची आई जी आहे काकी ती. आता फ्लॅश चालू होईल आता नीट दिसतं. लोक कमेंट करतात काय मम्मी काय बोलते आई बोलतं एवढा मोठा निबंध पाठवला ते दुसरी बोलतं बोलता आम्ही सबस्क्रायबर आहे आम्ही तुला मोठी केले असं पहिल्यापासून नाहीच बोलत आता कशी बोलू. मम्मीने तो वाचला पण नाही तर त्याच्यावर पण निगेटिव्ह कमेंट करायला लागले लोकांना एकच जण करत होते निगेटिव्ह सगळे दादा असं मोठी दोघा पण ती पण ना बरोबर ती पण मम्मीच बोलतात बघ तर कशा आई बोलत. चिंटू आला वाटतं. आला तुला माहित नाही दरवाजा मागे दीदी कुठे आहे यारा कुठे गेला काय खाते का म्हणा दे तो नको देऊ तो खा दुसरा दे. एक दे बोला एक दे ना पप्पाला नको जा घरी जा घ्या तो घे दिले जा. आमचे तर पण आहे मी ना देणार तुला जा. वा आमच्या ते किती काय रे बाबा सगळं आहे आमचे तो बाबा जा तिकडे चला आता नाही घरी जा आमचं आहे मी ना देणार. आमचं आहे मी नाही देणार मी खायला आता सगळं. अजून चॉकलेट पण आहे आमच्या तर फ्रीज मध्ये किंडर जॉय दाखवू बघ घे
घे घे जा करा. तो दिला म्हणा दे पहिले. तो दे म्हणा पहिले. यो दे पहिले म्हणा. आता कसं दिला हावऱ्या. मला पण देखील मला पण चांगला पण नाही लागत त्या काय खात त्या कॅलॉक्स पॅलॉक्स. कोणला पाहिजे यो पाहिजे तुला पाहिजे खा. ना निघणार तर मी बरं होतो थांब. आता बघा एक बाईट का तरी नाचतं. ये तर इथे वजरी फ्रीजमधून काढले, फ्रीजमध्ये ठेवलेली. नाही तर डाळ पण धुवून उकळून ठेवले. कारण प्रोसेसिंग चालू आहे. हेल्प करायला पण एक मोठा माणूस आले. ते वजरी खाता बघा ते ती साफ नव्हते केलं तेव्हा दाखवायला आणायला पाहिजे होतं याला. तर इथं मम्मीने बनवायला घेतले. कांदा टाकलाय आणि बनवतं. जर तुम्हाला फुल रेसिपी बघायची असेल ना कशी बनवतात ते, तर मी 10 महिन्याआधीच अपलोड केले आपल्या चॅनलवर. साफ कशी करतात ते पण दाखवले आणि तेव्हा मीनी बनवले ती पण व्हिडिओ टाकले. म्हणजे त्यानं मीनी बनवले त्या ब्लॉगमध्ये. आता मम्मी बनवते. मम्मी बनवतो तशीच म्हणजे सेमच मी बनवतं. मम्मीचाच कॉपी करून. मम्मीचे चव आले ना माझ्या हाताला. तर ते साफ पण केली ती मीनी तेव्हा आणि बनवलेली पण मीने. तर ती व्हिडिओ बघा नक्की 10 महिन्यात मी पोस्ट केले. आता तर फिलहाल मम्मी बनवताना साफ पण यावेळी सगळे केले मम्मीने, पप्पाने, दादाने, वहिनीने चौघावी मिळून साफ केला. वजरी खाऊ नाही सॉरी होतंय तसं नाही. व्हिडिओ खपल्यावर जा बघा डायरेक्ट या खायला. पाहिजे असेल तर सांगू शकता. जर तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला बनवून पाहिजे असेल ना तर तुम्ही आम्हाला सांगा. इन्स्टा मेसेज करा. आम्ही देऊ बनवून तुम्हाला. तुम्ही आणून दिली तरी बनवून देऊ आणि जर तुम्हाला आणायचा टाइम नसेल तरी आम्ही आणू. फक्त आम्ही तुम्हाला सांगू की एवढं म्हणजे आणलंय त्याचं वेगळं पैसे आणि बनवायचं वेगळं पैसे लागतील. पण जर तुम्हीच आणून दिला तर फक्त आम्ही बनवायचंच पैसे घेऊ ना. बरोबर ना. तुम्हाला भेटेल खायला. पाहिजे असेल तर नक्की DM करा. दाल मटन, दाल वजरी, दाल मुंडी, भेजा, कोलबी, मच्छी जो पाहिजे तो भेटेल. चिंबोऱ्या बनवून देऊ आम्ही. बिर्याणी वगैरे फक्त सांगा पाहिजे. तर इथं आपली वजरी रेडी झालेली आहे. मम्मीने बनवलेली वजरी गाठलून दाखवतो तुम्हाला आता. स्लीम येते काय आता भाकरीसोबत. कशी वाटते गाईच या खायला. तुम्ही यायच तर खपाची ती. पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. आम्ही देऊ बनवून. तर मी पण जेवून घेतो मस्त. डाळ वजरी भाकर घेतले. सध्या एवढीच घेतले कारण की एवढीच करतो मी. जास्त ना खाल लागली तर घेऊन थोडीशी. आता नाही कांदा. आता जेवून घेते. बिल्लू गुड नाईट बोल. काहीतलं गुड नाईट. गुड नाईट. माझ्या शोनू बघू काय रिन बघते बाहेर. तर दोघे जणी बसले मम्मी आणि वहिनी. त्यांना इथून बघत बसले. बिल्लू मॅडम बाय बाय. गुड नाईट.